नमस्कार, राजन कोरगावकर. आज तरुण भारत लाईव्हमध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो आणि एक छोटेखानी मुलाखत यायचा आम्ही मानस तुमच्या समोर ठेवतो. आणि या राखीव मतदारसंघातून अनेक जे उमेदवार सध्या पेडण्यात येत आहेत आणि आपण पेडणेचा विकास करणार, आमच्याकडे विजन आहे अशा बाता सध्या सर्व उमेदवार मारतात. आपण 2022ची निवडणूक लढवली आणि काही फरकाच्या मताने आपला पराभव झाला. तरी असताना आपण मिशनच्या माध्यमातून, मिशन फॉर लोकलच्या माध्यमातून आपण तुमचं कार्यालय जे आहे तुम्ही ते सुरू ठेवलं आणि त्या अनुषंगाने विविध लोकांची कामं आहेत, समस्या आहेत ते मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केला. एकूण आता ही येणारी विधानसभा निवडणूक आहे, ती कदाचित डिसेंबरमध्ये होऊ शकते, जानेवारी 27 मध्ये होऊ शकते आणि याच्या तयारीसाठी आज पेडण्यात मला वाटतं संपूर्ण गोवा राज्याचा जर विचार केला 40 मतदारसंघाचा तर जास्त फोकस या पेडणे मतदारसंघात आहे. एकूण हा प्रकार काय आहे आणि कशाला एवढं सगळे पेडण्यासाठी काय असं जे मधाची पोळी इथं आहे का किंवा सोन्याची अंडी देणारी कोंबडी पेडण्याचा मतदारसंघ आहे का असं वाटतं का तुम्हाला? कशाला येतात सगळे? नमस्कार. पहिल्यांदाच मी तरुण भारत लाईव्ह चॅनलला खरंच म्हणजे स्वागत करतो आणि धन्यवाद करतो. कारण माझ्यासारख्या साधारण माणसाला तुम्ही आमची इंटरव्ह्यू घेतात याच्यात खरंच धन्यवाद. खरं म्हणजे जे आमचे कार्य आहे गेल्या इलेक्शन पासून ते आजपर्यंत याच्यात एक जाणवलं असेल आपल्या सगळ्या पेडणेकरांना आणि संपूर्ण बऱ्याच जणांना की एक लोकल माणूस कसा असतो आणि कसं असतो. कारण पराभूत होऊन सुद्धा आम्ही आमचं कार्य चालूच ठेवले. आता कार्य चालू ठेवणं हे माझं कर्तव्यच होतं, प्रश्नच नाही. आणि माझ्या थोड्या टाइम मध्ये पण मला लोकांनी जो प्रतिसाद दिला 9,700 ही काही कमी मतं नाही, कारण असं घडलं नाही. कारण गेल्या 50 वर्षात जर तुम्ही अभ्यास केला असाल जर पेडण्या मतदारसंघाचा तर पेडण्या मतदारसंघ हा राखीव आहे. खरं म्हणजे इकडचा लोकल माणूस खरं म्हणजे प्रतिनिधित्व करायला पाहिजे होतं. कारण जेव्हा राखीवता असते म्हणजे ते माणसं गरीब असतात, खालच्या म्हणजे फायनान्शियली म्हणा कुणीतरी त्याला साथ देऊन पुढे, पण असं काही घडलं नाही. हे आमचं दुर्दैव आहे पेडण्याच्या मतदारसंघाचं. सो खूप वाईट वाटतं. पण गेल्या 50 वर्षात ज्या चुका घडलेल्या आहेत त्या ह्यावेळी म्हणजे 27च्या इलेक्शनला नक्कीच लोक सुधारतील आणि एक लोकल माणसं, एक लोकल भूमिपुत्राला नक्कीच विधानसभेत पाठवलं. आता तुमचा दुसरा प्रश्न होता की बरेचसे उमेदवार इकडे येतात कारण ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. आता खरं म्हणजे मला पण वाईट वाटतं. खरंच पेडण्यात जर एक सोन्याची अंडी देणारी जर मतदारसंघ आहे असं आता ते जाणवतंय. कारण दवे सगळी माणसं येत आहेत इतक्या 50 वर्षात किंवा हे आता येतात त्यांच्यानी इतक्या वर्षात पेडण्यासाठी काय काय केलं हे त्यांनी दाखवून द्यायला पाहिजे. जर त्यांना खरीच पेडण्याची जो मागासलेला भाग आहे त्याची जर खरीच त्याला प्रचिती त्याला आवड असती तर त्यांच्यानी जेव्हा त्यांचं स्वतःचं कार्य करतात, कारण याचं उदाहरणार्थ कारण डॉक्टर्स आहेत त्यांच्यानी आपली हुद्दा आपल्या जीएमसी मध्ये केली म्हणजे फॉर सेवा बजावली. त्यांनी कितीतरी इकडे मेडिकल कॅम्प घेऊन आमच्या सशक्त आमच्या करायला पाहिजे होतं. हे कधी ते ड्युटीवरती असताना झालं नाही. पण रिटायरमेंट घेऊन जशी ही सोन्याची कोंबडी कळलं तसे ते इकडे यायला कॅम्प घ्यायला सुरुवात केली. तसंच अजून एक खरं म्हणजे इंजिनियर आहे, अभियंते उच्च दर्जावरती काम करतात की प्रश्नच नाही. त्यांनी कितीतरी संपूर्ण गोवा विकसित केला असेल, काय काय खूप केलं. जर त्याला एवढी इच्छा असती जर पेडण्याची आणि तो मागासलेल्या वर्गाचा असता तर ह्या मागासलेल्या वर्गासाठी त्यांनी आपल्या कार्यकाळात किती काय पेडण्यासाठी दिलं आणि केलं हे त्यांनी नजरेत आणून द्यायला पाहिजे. आता त्याला पेडण्याची हे आली का, एकदम उमाळा आला का? कारण आज जर खरं आम्ही स्पेशली पेडण्यात आम्हाला जर इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो खरं म्हणजे ते वर्स्ट आहे. कारण हायवे जो झालेला आहे हा कर्दन का झालेला आहे हे ह्याच्यात झालेला आहे. तेव्हा हा का झोपी गेला होता का? जे रस्ते आज अपघातग्रस्त होत आहेत, कितीतरी आमची पेडण्याची माणसं दगावली जात आहेत.
हे सगळं जेव्हा सेवा बजावताना हे काय करू शकले नाही ते आता करणार का? तुम्ही म्हटलं ते मला पण मान्य आहे, कारण त्यांना वाटत असेल काहीतरी पेडणे ही इकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, सो ते त्याच्यासाठी आता ते आपली धडपड चालू करतात. कोरगावकर, तुम्ही म्हटलं की आता हे अभियंते आहेत, काही डॉक्टर्स आहेत आणि हे येतात, त्यांनी आपल्या काळात म्हणजे सेवा बजावत असताना, सरकारी सेवा बजावत असताना पेडणेकरांकडे कधी डुंकने पाहिलं नाही आणि स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीला आता हे उभं राहायला बघतात आणि निवडून येऊन आपण विकास करणार असे ते आपलं विजन लोकांसमोर ठेवतात. आपण मागची निवडणूक लढवला त्या अगोदर 1 वर्ष सुमारे तुम्ही काम केलं मतदारसंघात, कोविड काळ असे अन्य काळात, आणि त्या अनुषंगाने तुम्ही सुमारे 9,700 मते तुम्हाला पेडणेतील जनतेने घातली आणि द्वितीय स्थानावर तुमचा क्रमांक लागला. या भागाचे आमदार प्रवीण आल्लेकर हे निवडून आले आणि प्रवीण आल्लेकर हे सुरुवातीला मोगो पक्षात होते आणि त्यांचा जो काम करायची पद्धत होती, शैली होती, ती कदाचित पेडणेकरांना भावली असेल, पेडणेतील मतदारांना भावली असेल, म्हणून कदाचित लोकांनी त्यांना मतं घालून विजयी केलं. आणि याच दरम्यान जी उमेदवारी होती भाजप पक्षाची, सगळ्यांचा समज कसा आहे, भाजप पक्षाची उमेदवारी दिल्यानंतर पेडण्याचा आमदार हा भाजपचा होईल, निश्चित निवडून येईल असं आज समज सर्वांचा आताही झालेला आहे. या एकूण प्रकाराबद्दल जी उमेदवारी आहे, तुम्ही उमेदवारी नसताना सुद्धा 9,700 मते तुम्ही घेतली मोगो पक्षाच्या चिन्हावर, आणि आता समजा येणाऱ्या निवडणुकीत भाजपने तुम्हाला उमेदवारी दिली तर तुमचा विजय होईल असं वाटतं का तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे 9,700 मतं जे माझ्या पेडण्याच्या लोकांनी लोकल म्हणून जे दिलं हे खरं म्हणजे स्वागतार्ह आहे आणि खरं म्हणजे त्यांचे धन्यवाद आहे. त्यांनी दिलेली माया, त्यांनी दिलेलं प्रेमापोटी आज मी ऑफिसच चालू. मला खात्री आहे ते 9,700 आहेत, त्याच्यापेक्षा आता बरीचशी वाढलेली असतील. हे मला मानायला आता भीती वाटत नाही. त्याचं कारण आमचं ऑफिस हे इलेक्शन झाल्यापासून चालूच आहे. आमच्याकडे जी सेवा आम्ही करायचा प्रयत्न करतो ते देत आहोत. खरं म्हणजे आमदाराच्या ऑफिसपेक्षा आमच्याकडे इकडे माणसं असतात, हे सगळ्यांना माहीत आहे. काहीतरी काम आम्ही सरकारात नसताना सुद्धा आम्ही काहीतरी कार्य केलं, त्याच्यामुळे जी 9,700 आहे ती त्याची संख्याही वाढणार. आता मी त्यावेळी मोगो पक्षाला राहिले, हे सगळं माझे कार्यकर्ते हो त्यांच्याने ठरवलं होतं. येणाऱ्या 27ला अजूनही मी मोगो पक्षातच आहे, प्रश्नच नाही, आणि मी त्याच्यामध्ये प्राऊड पण आहे. आय एम फिलिंग प्राऊड. पण आता ती 27ला इलेक्शन आहे, सध्या संयुक्त सरकार असल्यामुळे मोगो आणि बीजेपीचं मी सध्या त्या संदर्भात काही बोलू शकत नाही. पण माझे जे कार्यकर्ते आहेत, माझे जे वोटर्स आहेत, ते जे ठरवतील त्याप्रमाणे मी तिकीट कोण देतो ते घेणार. आता इकडे एक पेडण्यात झालेला आहे की बीजेपीचं उमेदवाराला म्हणजे पसंती आहे, हे मी मान्यच करतो, प्रश्नच नाही, आणि हे दाखवून पण दिलं. खरं म्हणजे गेल्या वेळी जर प्रवीण आर्लेकर जर निवडून आला असेल, हा बीजेपीमुळेच आलाय हे नक्कीच, कारण त्याची स्वतःची मतं नाही, जर आम्हाला तरी आली तर ते आम्हाला कारण लोकल म्हणून लोकांनी दिलेली आहे. सो त्याच्यामुळे जे काय पुढचं इलेक्शनचं काय कार्य असेल, कसं कुठच्या पक्षाला राहणं, हे माझे कार्यकर्त्यांना मी सगळे मिळून एकत्र. तुम्ही इंडिव्हिज्युअल व्यक्तिगत निर्णय घेणार नाही, एक व्यक्तिगत, कारण मला त्यांच्याने जोडून दिलेलं आहे, मला त्यांच्यानी घडवलेलं आहे, सो त्यांच्यावरती मी अवलंबून आहे. नक्की त्यांच्या सगळ्यांचा विचार घेऊन एक निष्ठाप्रमाणे मी त्यांच्या. समजा तुम्हाला भाजप पक्षाने उमेदवारी दिली नाही तर तुम्ही कुठल्या पक्षाला परत? आम्ही इलेक्शनला राहणारच हे ठरवलेलं आहे, पक्ष अजून ठरलेला नाही आहे. सो तर मी तुम्हाला परत सांगतो की जे काय आहे, कुणाकडून राहावं, इंडिपेंडेंट राहावं, कसं काय राहावं, हे सगळं माझं कार्यकर्ते ठरवतील, त्याप्रमाणे आम्ही ठरवू. कोरगावकर साहेब, आता सध्या माजी मुख्यमंत्री बाबू आजगावकर या पेडणे तालुक्यातून, म्हणजे धारगळ पूर्वीचा मतदारसंघ असेल राखीव किंवा आताचा पेडणे मतदारसंघ राखीव, यातून 4 वेळा त्यांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि 4ही वेळा ते मंत्री राहिलेले आहेत विधानसभेत. आणि हे करत असताना बाबूने आपण रस्ते केले, पाणी आणलं, काही विकास नव्हता असे बाबू प्रत्येक वेळी सांगतात, प्रत्येक निवडणुकीला सांगतात आणि लोकांचा त्यांना प्रतिसादही मिळतो. मागच्या वेळेला भाजप पक्षाने त्यांना उमेदवारी 2022च्या निवडणुकीत नाकारली आणि त्यांना मडगावला उमेदवारी भाजप पक्षाची दिली, तिथं त्यांचा पराभव झाला आणि इथं पेडण्याला
प्रवीण आल्लेकरांना भाजपने उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. आता बाबू परत हल्लीच बाबूचं पेडण्यात आगमन झालेलं आहे. अधूनमधून येतातच ते, पण हल्ली आता ते सक्रिय झाले की येणारी विधानसभा 27ची असेल किंवा डिसेंबर समजा झालेल्या 2026ची असेल, ती आपण लढवणार करू. आणि ही आता निवडणूक लढवणार म्हटल्यानंतर जे अनेक नवीन चेहरे पेडण्यात उमेदवार आहेत त्यांच्या वेगळी प्रकारची चर्चा सुरू आहे. मतदारामध्ये वेगळी प्रकारची चर्चा आहे, भाजप गोटातही वेगळी चर्चा आहे. आता एकूण बाबूचा जो प्रवेश आहे पेडण्यात, परत रिएंट्री ते करतात आणि या रिएंट्रीने समीकरण पेडण्यात मतदारसंघाची बदलणार किंवा भाजप त्यांच्याकडे त्यांना उमेदवारी देणार असं काय वाटतं तुम्हाला? पहिल्यांदा मी सांगू इच्छितो, कारण ही जे 4 टर्म त्यांच्यानी काढले, ह्या 4 टर्म मध्ये त्यांनी पेडण्याचा विध्वंस केलेला आहे. याला मी कारण सांगू शकतो. कारण तो आला, कसा आला ते त्याला माहित आहे, कुठच्या गाडीने आला आणि जाताना कसल्या गाड्या. पण ते म्हणतात आपण आलो पेडण्यात म्हणून पेडण्याचा विकास झाला, रस्ते नव्हते, पाणी नव्हतं, मोपासारखा विमानतळ आपण खेचून आणला, आयुष इस्पितळ आपण खेचून आणलं, चांदेल पाणी प्रकल्प आपण आणला, असे बाबू प्रत्येक वेळी आपल्या भाषणातून सांगत असतात. मी बोलू इच्छितो. पहिल्यांदाच 2 गोष्टी आहेत. एक आहे मागासलेला आमचा हा मतदारसंघ आहे. खरं म्हणजे प्रायोरिटी ज्या फॅसिलिटी ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या येतात कुठची, ती आम्हाला इकडं मिळायला पाहिजे होतं. खरं म्हणजे ह्या 50 वर्षात पेडणे एक उच्च म्हणजे एकदम वेल डेव्हलप ही खरं म्हणजे मतदारसंघ असायला पाहिजे होता. कारण तो त्याचा अधिकार होता, हे खरं सांगायचं. पण त्याचा खरा उपयोग झालेला नाही. कमी पडले असं 100% ते कमी पडले. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तो म्हणतो मी रस्ते आणले, वीज आणले, काय काय आणलं. हो, कुठच्या गोव्याच्या एरियामध्ये हे रस्ते गेले नाही ते त्यांनी दाखवून द्यायचे, कुठं लाईट गेली नाही ते त्यांनी दाखवून द्यायचं. का फक्त पेडण्यातच झालं म्हणजे बाकीचा गोवा डेव्हलप झाला नाही का, हे त्यांचं म्हणणं आहे का? खरं म्हणजे सगळ्यात प्रायोरिटी खरं सांगायचं म्हणजे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज इकडे यायला पाहिजे होत्या रोजगारासाठी, आणि त्याला नक्कीच ते मांडू शकले नाही, ते प्रेझेंट करू शकले नाही. म्हणून आम्हाला आज हे आमच्या तरुणांना आज सोसावं लागतंय. जे अनएम्प्लॉयमेंट आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी म्हणतो मी एअरपोर्ट आणला, बाबा तूच आणला. फायदा काय झाला पेडणेकरांना? जमीन कुणाची गेली? पेडणेकरांची. त्यांना पैसे मिळाले याची तू तसदी घेतलीस का? त्यांना जे त्यांनी कमी म्हणजे कमी एकदम अमाऊंट जे पैसे दिलेले आहेत ते त्यांना मिळाले घ्यायचे तू कधी काळजी घेतलीस का? त्याच्यासाठी तू काय बोललास काय विधानसभेत स्पेशल काहीतरी बाबा एक सीएमला सांगून तू डेप्युटी सीएम होतास, सगळ्यात महत्वाचं हे तू करू शकला असत, ते तू दिलंस काय? ते तू केलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा हे एग्रीमेंट झालं 1 कोटी स्क्वेअर मीटर तू जागा घेतलीस आमच्या पेडण्याच्या लोकांची, गोरगरिबांची, आपली पोटाची खळगी भरत होते त्यांचीच म्हणजे शेती करून, त्यांच्यासाठी नोकऱ्या तिकडे रिझर्व केल्या का? एग्रीमेंट मध्ये कुठे घालता आल्या नाही त्याला, बाबा ह्या बाबा नोकऱ्या आम्हाला हे 100% किंवा 50% वर 80% काय ते हे त्याला माहित नव्हतं का? कुठं गेल्या त्या नोकऱ्या? आता तो बोब मारतो मी तरुणांना नोकऱ्या देणार. अरे जेव्हा एअरपोर्ट एवढा मोठा येतो त्याच्यामध्ये नोकऱ्यांसाठी तू एग्रीमेंट मध्ये का घातलं नाही? टॅक्सी कर भाऊ आमचे ते सध्या ते सुद्धा युवा वर्ग आहेत, ते टॅक्सी ग्रॅज्युएट मुलं आहेत, इंजिनियर मुलं आहेत, सगळी सुशिक्षित मुलं आहेत, ती पण धंद्याच्या हिशोबाने तिकडे. ते एग्रीमेंट मध्ये टॅक्सीसाठी तू कशाला नाही दिलास? बाबा नाही 100% बाबा मिळायला पाहिजे होतंस. पण त्याच्यावर त्यांनी चांगली गोष्ट केली. 1 दिवस त्यांनी एअरपोर्ट बंद केला, 24 तासात त्यांनी परत चालू केला. त्याच्याकडे जादू काय आहे ते तुम्ही कधीतरी पत्रकारांनी विचारावं. जर तो 24 तासाने बंद करून पेडण्याच्या लोकांना घेऊन आणि चालू करताना त्यांना न सांगता कसा काहीतरी चमत्कार घडवला, जर हा चमत्कार तो स्वतःसाठी घडू शकतो तर पेडण्याच्या लोकांसाठी कसले कसले चमत्कार त्यांनी केले ते पण दाखवायचं. सो एम्प्लॉयमेंट नाहीये एअरपोर्टला मेजर. आयुष हॉस्पिटल तिकडे पण चांगली शेतीची जागा घेतली. आयुष हॉस्पिटलमध्ये आला तिकडे बघा मुलं कुठची कामाला आहेत ती, तिकडे आम्हाला रिझर्वेशन का नाही? हा एम्प्लॉयमेंट आता देतो म्हणून सांगतो, तर तेव्हा हे बांधताना माहित नव्हतं त्याला का आपली मिळाली कमिशन आपले पोट भरलं गप्प राहिला. सो
खरं म्हणजे हा विध्वंस जर खरा पेडण्याचा केलाय तर कितीशी प्रकल्प आहेत. हे खरं म्हणजे आमचे एअरपोर्ट आणि हे आयुष हॉस्पिटल हे जर प्रकल्प आमच्या पेडण्याकरांसाठी जर खरे दिले असते तर आज अनएम्प्लॉयमेंटचा कुठलाच प्रश्न विषय मिटला असता. मिटला असता. खरं म्हणजे म्हणून मी म्हणतो त्यांनी आम्हाला पेडणेकरांना त्रासात घेतला. तुम्हाला वाटतं का ह्या माणसाला पेडणेकर हे युवा वर्ग हे जे आता त्यांना साथ देतील म्हणून? शक्यच नाही. मला खात्री आहे जर आज खरे आम्ही प्रत्येक घराघरात गोष्टी घडलेल्या असतात. आज आम्ही त्रासात पडले म्हणतात आमच्याकडे पेडण्याला. कित्याक? बाबून आमची वाट लागली, बाबून आमची वाट लागली. हे शब्द प्रत्येक घराघरातून झालेले आहेत. कारण टॅक्सीकार माणूस तेच म्हणतो, अनएम्प्लॉयमेंट माणूस तेच म्हणतो. सो हा जो विषय आहे स्पेशली याने हे वल्गना इकडे करायची गरज नाही. मागे खरं म्हणजे बीजेपी सरकारने चांगलं कार्य केलं होतं. त्याला त्याच्या घरी पाठवलं होतं. त्याने आराम करावा या हिशोबाने. कारण तो मडगावचाच. त्याने तिकडे राहायला पाहिजे होतं. तिकडे डेव्हलप करायला ह्या 4 वर्षात त्यांनी खरं म्हणजे ते पेडणे मडगाव कॉन्स्टिट्युन्सी मध्ये त्याचे चांगलं कार्य करायला पाहिजे होतं. तिकडे तो करू शकला. जिथे राहतो तो इकडे येऊन आता 6 महिन्यात तो इकडे डेव्हलपमेंट करणार का? सो बाबू जो काय आहे, जो डेप्युटी सीएम झाला, जे पेडणेकरांनी त्याला घडवलंय, खरं म्हणजे त्याला आता शांत चित्ताने आनंदोत्सव करत साजरा करायला आपल्या मुलाबाळाबरोबर नातरांबरोबर करायची गरज होती. आणि मला वाटतं बीजेपी सरकारने ते ऑलरेडी कार्य केलेलं आहे. त्यांना त्याची जागा दाखवून दिलेली आहे. आणि मला खात्री आहे ते पण ह्याच्यावरती विचार करून ते नक्कीच आपल्या मडगावमध्ये स्थायिक होतील. हा कोरेगावकर साहेब आता सध्या विधानसभा समोर असल्याने अनेक उमेदवार अभियंते आहेत, डॉक्टर आहेत आणि प्रत्येक जण हे डॉक्टर अभियंते सांगतात आपण भाजप पक्षाने पाठवलं आपल्याला पेडण्यात काम करायला सांगितलं आणि आपल्या परीने ते इकडं इकडं फिरतात प्रत्येक गावात मतदारसंघात. गाठीभेटी त्यांच्या सुरू आहे. पण नेमकं गाठीभेटी घेऊन अशा प्रकारची उमेदवारी मिळते का भाजपची, का प्रत्यक्ष फील्डवर काम करून ती देते? कसं काय तुम्हाला काय वाटतं? म्हणजे हे प्रत्येक जण उमेदवार आता येत आहेत या 6 महिन्यात आणि ते सांगतात आपल्याला पक्षाने पाठवलं आहे किंवा आणि कोणाच्या एखाद्या मंत्र्याचं नाव घेतात, एखाद्या आमदाराचं घेतात, त्यांना विचारा असं ते सर्रास म्हणतात. आणि हे एकूण म्हणजे हा मतदारसंघ आदन ठेवला आहे की लोकां बाहेरच्यांना आणि कोणी यावं आणि इकडं निवडून यावं असं एकूण पेडणेकरांची आणि एकूणच मतदारांची मानसिकता आहे असं वाटतं का? पहिली गोष्ट मी आता 4-4.5 वर्ष आता मी सध्या कुठच्याही म्हणजे छोटस ना काही काम करतोय. मी सीएमच्या कनेक्टेड आहे, बऱ्याचशा मिनिस्टरांच्या पण कनेक्टेड आहे, बऱ्याचशा आमदारांच्या पण कनेक्टेड आहे. मी या 4.5 वर्षात त्यांना जवळून पाहिलेलं आहे. कारण कसं असतं जेव्हा मी सीएमला भेटतो किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटतो सगळे म्हणतात तुझं काम चांगलं आहे का, चालूच ठेव. हे मला आता सांगत नाही, द डे फर्स्ट पासून सांगत आलं. म्हणून मी म्हणू शकत नाही बाबा मला सांगितलं सीएमने काम उमेदवारी देतो म्हणून. काम कर ह्याचं तू मोटिवेट करता येते. द वे द मोटिवेट. मी त्यांना खरंच धन्यवाद देतो. ह्या माणसाने कधी कामच केलं नाही पेडण्यासाठी. तर मला सांग जर सीएमचं नाव आता घेतलं जातं किंवा वरिष्ठ मंत्र्यांचं घेतलं किंवा आमदारांचं घेतलं म्हणजे हे जे माणसं आहेत हे त्या माणसांना घेऊन समोर लोकांना का दाखवत नाही बाबा मला ह्या माणसाने बोललं आणि त्या तो सीएम किंवा आणि अजून का सांगत नाही? म्हणजे धांदंत खोटे बोलतात. हे आपली पोळी भाजण्यासाठी सीएमचं नाव घेतात, पक्षाचं नाव घेतात आणि वरिष्ठ मंत्र्यांचं नाव घेतलं जातं. हे आपली पोळी भाजण्यासाठी आहेत हे सिद्ध आहे. कारण तसं असतं तर बीजेपीला वाटलं असतं बाबा एकच माणूस पाहिजे, एकच पाठवलं असतं. 3 माणसं ठेवू शकत नाही. सीएम 3 माणसं पाठवू शकत नाही. वरिष्ठ मंत्री सुद्धा 3 माणसं पाठवू शकत नाहीत ना. किंवा तो आमदार पण 3 कोणी ते एकट्यालाच पाठवलं असतं ना. म्हणजे हे धांदांत खोटे बोलतायत. हे खोटे बोलणारी माणसं पेडण्यासाठी पुढं काय असेल हे आणि सांगायची गरज आहे का? कारण जो माणूस आता तुम्ही हे म्हटल्यामधून एक थोडासा विषय मी बगल घेतो. आता जो आमचा प्रेझेंट आमदार आहे तो रवीना आर्लेकर, आपण नाव घेऊया त्याचं. खरं म्हणजे तो आला मागच्या वेळी, मी त्याच्यानंतर आलो, तो पहिली आला. त्याला त्याच्या मित्रांनी सांगितलं असेल बाबा इकडे तुझं घर वगैरे असेल तर तू इकडं म्हणजे तू स्थायिक असेल तरच आपण बोलू शकतो. आणि त्याप्रमाणे त्यांनी घर बांधलं सगळं केलं. पण ते घर त्याच्या नावावरती आहे तर कुणाचे हे अजून लोकांना माहिती नाही. पण ते लोक दुसऱ्याच्या नावाने आहे.
पण तो सुद्धा तेव्हा खोटा बोलला. आपण इकडे जायचं स्थानिक आहोत, आपण धारगड आहे सगळं. जर तो स्थानिक असता, तो जर खोटा बोलला नसता तर आमची अधोगतीची परिस्थिती आली नसती. मला एवढंच सांगायचं आहे, हे जे बाहेरची माणसं येतात ती खोटी बोलतात, आम्हाला ते खोटं बोलून आम्हाला एक वंश करून घेतात आणि आम्ही बोलतो. खरं म्हणजे हे त्याच्यामुळे आज आम्हाला फेस करावं लागतं. खरं म्हणजे आज पेडण्यात एवढी चांगली उदरगत व्हायच्या अपॉर्च्युनिटी होत्यात, कारण एअरपोर्टला कितीतरी नोकरी आहेत, आयुष हॉस्पिटलला किती आहे, कुठंच आमच्या माणसांना नोकरी सामावून घेतलं जाईल, टॅक्सीकरांना सामावून घेतलं जाईल. खरं म्हणजे हे आमचं दुर्दैव आहे पेडणेकरांचं. आता येणारी विधानसभा आहे, एकूण तुमचं आम्ही ऐकलं, आमचे ऑडियन्स प्रेक्षक आहे ते ऐकता, म्हणजे ही आता येणारी विधानसभा आहे, आता विद्यमान आमदार भाजपचे आहे प्रवीण आल्लेकर यांना भाजप पक्ष उमेदवारी देईल असं वाटतं मला, एकूण त्यांचं कामकाज आणि त्यांना लोकांचा जो प्रतिसाद आहे तो पाहिल्यानंतर. पहिली गोष्ट म्हणजे मी जे आमचे तडफदार सीएम आहेत डॉक्टर प्रमोद सावंत आणि त्यांची जी टीम आहे ते गोव्यासाठी चांगलं कार्य करत आहेत. मला खात्री आहे ते चांगलाच विचार करतील, कारण त्यांना गोवा घडवायचा आहे. गोवा घडवायचा असेल तर त्यांना प्रामाणिक आणि सुशिक्षित म्हणजे शिक्षित आणि व्यवस्थित प्लॅनिंग असलेला माणूस पाहिजे. सो मला त्याच्यामध्ये मी सांगू शकत नाही की त्याला देणार काय. तो पक्ष उच्च आहे, तो पक्ष काहीतरी म्हणजे मोदीच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. तो कोणाला देईल ह्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, आमदाराबद्दल पण बोलू शकत नाही, कोणा दुसऱ्याबद्दल. पण ते चांगला उमेदवार नक्कीच देतील आणि मला खात्री आहे यावेळी ते भूमिपुत्रासाठी देतील. कोरगावकर, मला एक सांगा, आता शिक्षण म्हटल्यानंतर शिक्षणाचा क्रायटेरिया लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना तो लागू होतो आणि विधानसभेत प्रश्न मांडायचे असतील, लोकसभेत मांडायचे किंवा अन्य कुठल्याही प्लॅटफॉर्मवर शिक्षण हा क्रायटेरिया म्हणजे प्रामुख्याने तो प्रकर्षाने जाणवतो. आणि हल्लीच आमचे पेडणे मतदारसंघातून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले आणि माजी मंत्री तसेच विद्यमान केरळ राज्याचे राज्यपाल राजेंद्रजी आल्लेकर यांनी म्हटलं की शिक्षण असायला पाहिजे आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जर लोकप्रतिनिधी आमदारांना जर शिक्षण कमी असलं की त्यांना सही सुद्धा करता येत नाही असं त्यांनी गोव्याच्या एका लोकप्रतिनिधींना म्हटलेलं आहे. हे एकूण तुम्ही कसं बघतात आणि शिक्षण हा क्रायटेरिया पेडणेकरांसाठी लागू होणार किंवा एकूणच विधानसभेचे जे 40 मतदारसंघ भाजप पक्ष विचार करताना जे कमी शिकलेले आहेत किंवा उच्च शिक्षण घेतले त्यांना प्रायोरिटी देणार का परत तसंच करणार असं काय वाटतं तुम्हाला? शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण शिक्षणच जर नाही जे आम्हाला बाबासाहेबांनी भेट रूपी दिलेलं आहे. आज आमच्याकडे शिक्षण मुबलक आहे आणि खरं म्हणजे मिनिमम खर्चामध्ये मिळतंय आणि मला आय एम प्राऊड, म्हणजे मी एकदम खरं प्राऊड म्हणायला हरकत नाही. पेडणे जे माझं कॉन्स्टिट्युएन्सी आहे हे पेडणे ऍक्च्युली तालुक्यामध्ये हे सर्वप्रथम मॅक्झिमम हायएस्ट सेक्युर्ड मुलं आहेत. खरंच शिक्षण किती महत्वाचं आहे पेडण्याच्या मागासलेल्या भागातल्या लोकांना. आज आमची परिस्थिती बिकट का झाली, कारण जर आमचा जो आमदार आहे तो सुशिक्षित असता तर त्यांनी विधानसभेत व्यवस्थित प्रश्न मांडले असते, व्यवस्थित आमच्या पेडण्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मांडू शकला असता. तिकडे तो गेल्यानंतर अब करून तो धड वाचायला त्याला येत नाही. ही आमची अधोगती आहे. म्हणून शिक्षण हे महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल शिक्षण हे खूपच महत्वाचा प्रश्न आहे. आता येणारे उमेदवार पण खूप सुशिक्षित शिकलेले आहेत, पण ह्या शिक्षणात आणि सेवा करताना त्यांच्यानी पेडण्यासाठी काय केलं हा पण शिक्षणाबरोबर त्याचा उपयोग किती झालाय. तर मी सांगतो, मी एक इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये कामाला होतो, पण पेडणे ते संपूर्ण काणकोण आणि कुळ्यापर्यंत माझी सर्व्हिसेस होती. मला काय जायची कुठे गरज नव्हती, मी बसूनच पण माझ्याकडे तरी सुद्धा मी सगळीकडे सर्व्हिसेस द्यायचा, त्या माझ्या सेवा द्यायचा प्रयत्न केला. मला सांगा, हे डॉक्टर लोक आता येतात बोलतात आम्ही तुम्हाला मेडिकल कॅम्प घेऊ. जेव्हा सेवा करताना आणि जेव्हा सरकारचा मेवा घेत होते तेव्हा यांच्यानी कधी सेवा दिलेली नाहीये.
हे मी दोघांनाही म्हणू शकतो, कारण जो आमचं इंजिनियर्स आहे त्यांना पण तुम्ही सरकारची सेवा देताना तुम्ही सरकारची मेवा पण घेत, पण ह्याच्यामध्ये मला अजून एक मोठा प्रश्न उद्भवतोय. ही जी आता माणसं आली आहेत ना, खरं म्हणजे त्या सरकार आमच्या स्पेशली बीजेपी सरकारने यांच्यावरती इन्क्वायरी लावायला पाहिजे. ते पैसे कुठून आणतात, एवढे मोठे मोठे कार्यक्रम एवढे मोठे मोठे करतात, सो ह्याच्यावरती इन्क्वायरी करून खरं म्हणजे फायनल हे करायला पाहिजे, गरज होती. कारण इतक्या लांबून माणसं इकडे येतात, ह्या सोन्यात ही कोंबडी आमची न्यायला, सो ह्याच्यावरती खरं म्हणजे लक्ष द्यायची गरज आहे. हे इन्कम येत आहे ते कुठचं काय कसं काय. आणि तसंच मी ह्या तुमच्या माध्यमातर्फे, कारण तरुण भारत हे संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात आहे, ह्या माध्यमातर्फे मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पण सांगू इच्छितोय की तुम्ही हे जे इकडे उमेदवार आहेत त्यांच्या इन्कम वरती छाननी करा, त्याच्यावर लक्ष द्या, कारण ही काळाची गरज आहे. हे आमची कोंबडी इकडनं घेऊन जाणार आणि आम्हाला उद्ध्वस्त करणार, हे कुठं थांबायला पाहिजेत. आणि लोकशासन आणि लोकांची काय सेवा चांगली व्हायला पाहिजे, तर असली माणसं येऊन आम्हाला भ्रष्टाचारात ढकलतील आणि आम्हाला त्रास करतील, म्हणून की सरकार दरबारी सरकारने काळजी घ्यायची गरज आहे. कोरगावकर, हल्लीच तुम्ही मे मार्च मध्ये महिला दिन झाला आणि त्या महिला दिनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळाला तुम्हाला, आणि त्याच्यानंतर तुमचा हल्लीच वाढदिवस झाला. त्या वाढदिवसाला सुमारे 4-4.5 लोक होती असं मी ऐकलेलं आहे. आणि हे एकूण हे लोक एवढी संख्येने तुम्ही आमदार नसताना कशी काय तुम्हाला अट्रॅक्ट होतात किंवा येतात तुमच्या कार्यक्रमाला? बघा, माझ्या पेडण्याच्या लोकांचं प्रेम हे ज्वलंत एक्झाम्पल आहे. कारण आम्ही महिला दिन जेव्हा साजरा केला आमच्या वजरी गावात, खरं म्हणजे आम्ही पण अपेक्षित नव्हतो, आम्हाला पण माहित नव्हतं, पण महिलांनी जो प्रतिसाद दिला, प्रत्येक गावागावातून वाड्यावाड्यातनं महिला आल्या, 3,500 महिलांचं जे अटेंडन्स झालं आणि त्यांच्यानी जे दिलेलं होतं, खरंच ही मला खरं पेडणेकरांची भेटच आहे. आणि तसंच जस्ट हल्ली गेल्या वेळी माझा बर्थडे झाला, हे सुद्धा बर्थडे खरं करायचं, मी कधी आयुष्यात कधीही बर्थडे केलेले नाहीत, मला आवडत नाही, पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि त्यांच्या मागणीनुसार मला तो करावा लागला. सगळ्यांनी म्हणजे इलेक्शन पण आहे, आपण बघूया ना आपली किती माणसं आपल्याकडे कनेक्टेड आहेत, बघूया. आणि छोट्या मेसेजवरती 5,000च्या प्लस माणसं आमच्याकडे आली. खरंच मी ह्या पेडणेकरांना तुमच्या माध्यमातर्फे धन्यवाद देतो, कारण हे दिलेलं मला प्रेम आहे. कारण मी कुठच्याही शासकीय अधिकारी नाही, कुठच्या मंत्रिमंडळात नाही, काही नाही, मी कुठचं चेअरमॅन पद नाही, तरी पण जे आमदार करू शकतो त्याच्यापेक्षा जास्त आमच्या कार्यकर्त्यांनी घडून आणलंय. हे खरंच मला आनंदमय आणि त्याच्यामुळे माझी एकतर ते मोटिवेशन वाढतंय, उत्स्फूर्तता वाढलेली आहे. धन्यवाद साहेब, तुम्ही चांगल्या प्रकारे याचं विश्लेषण केलेलं आहे. तरुण भारत तर्फे मी लाईव्हच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो आणि भावी वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.